माननीय प्रवीणजी दटके. अध्यक्ष महोदय, बिल क्रमांक 77 वर आपण संधी दिल्याबद्दल आपला आभारी आहे. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, 2022 ला 12,706 गुन्हेगार, 2024 ला 15,561 आणि 2024 ला 7,536 गुन्ह्याची नोंद झाली आहे महाराष्ट्रात. पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. विद्येचं महारघर असलेला हा महाराष्ट्र आहे आणि इथे इतक्या तरुणांवर गुन्हे दाखल होतात. माननीय अध्यक्ष महोदय, ही आपल्या सगळ्यांसाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे. माननीय अध्यक्ष महोदय, आपण अंमली पदार्थ म्हणतोय. मी नागपूर पोलिसांचं एका गोष्टीकरता धन्यवाद देईल की त्यांनी मागच्या आठवड्यात या अंमली पदार्थाच्या विरोधात एक मोठं अभियान राबवलं. मग अंमली पदार्थांचा विषय ते कसं असलं पाहिजे, कमी आहे का जास्त आहे, मग मकोका किती केस नंतर लागणार आहे, त्याची शिक्षा 3 वर्षापेक्षा अधिक असेल तर किती लवकर तो मकोकाचा कायदा आपण लावणार आहोत, मकोका कायदा आपण किती लवकर लावणार आहोत, या सगळ्या गोष्टी आहेत. पण या अंमली पदार्थांसोबत माननीय अध्यक्ष महोदय, तरुण वर्ग खराब करणारा मोठ्या प्रमाणात सट्ट्याचा व्यवसाय सुरू झाला. 10वी 12वीत असलेले विद्यार्थी क्रिकेटचा सट्टा लावत आहेत आणि हा सट्टा लावण्याकरता अनेक मोठ्या शहरांमधले सट्ट्याचे किंग त्यांना प्रेरित करतात. हा पण संघटित गुन्हा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, IPL सारख्या की अनेक खेळांच्या ज्या स्पर्धा आहेत त्यातनं लहान लहान मुलं आपल्या घरून पैसे चोरून, आई बहिणींचे दागिने चोरून सट्टा लावून ते सगळे त्याच्यातनं म्हणजे अंताला चालले आहेत. इतकी वाईट गोष्ट, आत्महत्या होतात. माननीय अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतो की आता प्लॉट विक्रीचे व्यवसाय, या प्लॉट विक्रीच्या व्यवसायांमध्ये सामान्य नागरिकांना फसवून त्यांच्या घामाच्या पैशांनी प्लॉट देऊन 10-10, 20-20 वर्ष प्लॉटचं पजेशन देत नाही. पोलीस कंप्लेंट झाल्या तरी त्यांना कोणी भीक घालत नाही. हा पण एक संघटित गुन्हा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, तुम्हाला सांगायला अडचण नाही, नोकरी देण्याकरता अनेक कन्सल्टंट कंपन्या निर्माण झाल्या, कन्सल्टंट कंपन्या, आणि त्या कन्सल्टंट कंपन्या 1,00,000, 2,00,000, 3,00,000 रुपये त्या तरुण शिक्षित पोरांकडनं घेऊन त्यांना नोकऱ्या देत नाही, त्यांना फसवून राहिले. हा एक संघटित गुन्हा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, या सगळ्या संघटित गुन्ह्यांचा या बिलात आपण अंतर्भाव करणार आहोत का? आणि ज्यांनी म्हणजे पांढरपेशी गुन्हेगार, म्हणजे सांगायला म्हणजे मला बोलायला चुकीचं वाटतं, पण हा अंमली पदार्थांचा विशेष घेणारे आणि विकणारे सगळे मोठ्या भागातले लोक आहेत आणि याचा फायदा महिलांच्या माध्यमातून, तरुण पोरांच्या माध्यमातून करण्याचा प्रकार सुरू झाला. माननीय अध्यक्ष महोदय, अनेकांनी पोलिसांच्या विषय, मान्य सुधीर भाऊ आहेत, मान्य साटम साहेब आहेत, मान्य ताई आहेत, एक डिटेक्शन स्क्वॉड असतो, DB स्क्वॉड म्हणतात त्याला, DB स्क्वॉड. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक DB स्क्वॉड असतो. अध्यक्ष महोदय, सगळ्यांच्या बदल्या होतात, त्या DB स्क्वॉडच्या बदल्या होत नाही. आणि तुम्ही आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, तुम्ही कितीही म्हणा, पण त्या DB स्क्वॉडची बदली होत नाही. जर पोलिसांनी ठरवलं, भाऊंचं म्हणणं बरोबर आहे, साटम साहेबांचं म्हणणं बरोबर आहे, जर पोलिसांच्या DB स्क्वॉडनी ठरवलं तर एकही ग्रॅम अंमली पदार्थ असो, बेकायदा दारू असो किंवा इतर कोणते गुन्हे असो, हे त्या शहरात येऊ शकत नाही. एवढंच करा. आपल्या माध्यमातून माझं मंत्री महोदयांना विनंती आहे की अधिक कडक कायदा करू, पण कायद्याने वागवायला लावणारे अधिकारी, त्यांची अकाउंटेबिलिटी तुम्ही जोपर्यंत फिक्स करणार नाही. समजा DB स्क्वॉडच्या कर्मचाऱ्यांनीच उद्या, तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो, नागपूरचं तहसील पोलीस स्टेशनचं, गो तस्करी करणारा DB स्क्वॉडचा कर्मचारी होता. मी तुम्हाला दुर्दैवाने सांगतोय, तहसील पोलीस स्टेशनमधनं त्याची बदली कुठे झाली, तर त्याची बदली क्राईमच्या स्क्वॉडमध्ये झाली. अशी स्थिती आहे, नागपूरचं सांगतोय. म्हणजे आम्ही असे उदाहरण आहेत. एक इतवारी तहसील पोलीस स्टेशनचा कर्मचारी नागपुरात मोठा दंगा झाला. त्या दंग्यामध्ये जे काही लोक पकडल्या गेले, त्या पकडलेल्या लोकांचे नावं काढण्याकरता पैसे घेण्याचे प्रकार सुरू झाले. माननीय अध्यक्ष महोदय, त्यामुळे कायदे आपण कितीही कडक केले तरी ते कायदे राबवणारे अधिकारी कडक लागतील, ते प्रामाणिक लागतील. म्हणजे इथे माननीय प्रताप अडसर साहेबांची बोलणार, या कर्मचाऱ्यांची जो हवालदार आहे, जो जमादार आहे पोलिसांमध्ये, त्यांचे घरं आमदार आणि खासदारांपेक्षा मोठे आहेत. त्यांच्याकडे गाड्या 4-4, 5-5 आहेत. त्यामुळे मी तर मान्य गृहराज्यमंत्र्यांचं किंवा देवेंद्रजींचा धन्यवाद देतो की सांगेल तसा वागेल असा माणूस आहे.
पण हे कायदे आपण किती कडक करू म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांच्या हाताखाली जो काही स्टाफ आहे, मग पोलीस आयुक्तांपासून तर हवालदारापर्यंत, माननीय अध्यक्ष महोदय,